साहेब, एकदा सगळ्यांनी प्रकाश आंबेडकर साहेबांचा विजय असो जोरात घोषणा द्यायची आहे. प्रकाश आंबेडकर साहेबांचा, प्रकाश आंबेडकर साहेबांचा, वंचित बहुजन आघाडीचा. पाठीमागे दिसत नाही, बस खाली राजा. ए राजा खाली बसायचा. सर्वांनी खाली बसा स्टेजच्या बाजूला. अण्णासाहेब सीताराम शेलार हे नाव महाराष्ट्रभर गाजते. नागपूरची ए राजा जरा आता नागपूरची ए राजा जरा आता हा नागपूरची प्रेस कॉन्फरन्स संपली. पत्रकारांशी गप्पा मारत बसलो होतो तेव्हा पत्रकार असे म्हणत होते की तुम्ही श्रीगोंद्यामध्ये कोणाला उचललंय. तर म्हटलं एका बाजूला 3 कारखानदार आहेत आणि दुसऱ्या बाजूला 15 एकर असणारा एक साधा शेतकरी उतरलेला आहे. ते मला म्हणत होते लढत होणार का. तर म्हटलं आमच्या मताप्रमाणे लढत होईल त्या सगळ्या याच्यामध्ये. एक एक जण 450 कोटीचे मालक आहेत आणि या 450 कोटीशी तुम्ही लढणार कसं. मी फक्त त्यांना एवढंच म्हणाला कुठं ठेवलेत फक्त मला एवढं सांगा, डल्ला मी मारायला तयार. ते म्हटलं का. तर म्हटलं पारद्यांची माझ्याकडे टोलीच आहे. इथं बाजूला आपण गेलो तर मागे असणाऱ्या पारद्याने फार धुमाकूळ घातला होता. त्या पोलिसांनी मलाच बोलवलं, प्रकाशराव तुम्ही या, तुम्हाला ते साहेबभाऊ म्हणतात. हा म्हटलं मला ते साहेबभाऊ म्हणतात याची मला जाणीव आहे. काही करा पण ते थांबवा सगळं जरा. त्याच्यामुळे त्या नागपूरच्या प्रेसवाल्यांना ती कहाणी सांगितली आणि ते म्हटलं. आणि मी त्यांना असं म्हणालो की मी गेलो नाही मतदारसंघात अजून, फक्त माहितीच घेतोय. पण त्या माहितीवरनं एवढं मी आपल्याला सांगतो की अण्णासाहेब शेलार हे जिंकलेले आहेत म्हणून मी आपल्याला असताना या ठिकाणी सांगतो. आता तुम्ही माझा शब्द खोटा पाडणार आहात का? 100%.
बघा, नाही तर म्हणतील पैसेवाल्याने आपल्याला शेवटी हरवलं, अशी अवस्था होईल त्या ठिकाणी. 101% काय विजय ना? हां, नाही तर म्हटलं 100चे 101% झाले, निगेटिव्ह बाजू आली की काय. मित्रो, जो गुणागोविंदाने चालणारा गाडा होता या महाराष्ट्राचा, ते बिघडवण्याचं कामकाज या ठिकाणी दुर्दैवाने मी असं म्हणेन निजामी मराठ्याकडून चालले असं मी त्या ठिकाणी मानतोय. मी मराठा समाजाचे 2 भाग करतो. एक असणारा निजामी मराठा आणि एक असणारा रयतेतला मराठा. हा रयतेतला मराठा आपल्यासारखा साधा सोपा सरळ सरळ अशी असणारी अवस्था आहे, आणि हा जो निजामी मराठा आहे हा कपटी मराठा आहे, श्रीमंत मराठा आहे आणि लुटारू मराठा आहे, अशी असणारी परिस्थिती आहे. मी याला निजामी म्हणतो याचं कारण हे जे निजामचं जे टायटल आहे, सरदारक्या, जागीरदार, इनामदार, हे ज्या पदव्या आहेत, दिल्या कोणी पदव्या? निजामाने दिलेल्या पदव्या आहेत. आणि निजामाने ह्यांना पदव्या का दिल्या? तर तुमच्याकडे जो असणारा हद्दीचा भाग आहे त्याच्यामध्ये तुम्ही असणारा लुटा, सगळं करा, पण असणारा निजाम बरोबर राहा, अशी असणारी परिस्थिती आहे. जे रयतेतला मराठा आहे, शिवाजीतला असणारा मराठा जो आहे, शिवाजींनी ज्यांचं राज्य जिंकलं त्यांच्याकडून ही पदं घेतली, आणि आजची आपली जी रेव्हेन्यू सिस्टम आहे ती रेव्हेन्यू सिस्टम शिवाजीच्या काळापासून सुरुवात झालेली आहे, हे आपण असणारं लक्षात घ्या. या कारखानदाराने उसाचे पैसे दिलेत का? नाही दिले ना? तुम्हाला पाहिजेत ते? नक्की सांगा, तुम्हाला पाहिजेत का? तुम्ही मनातून बोलत नाही, नुसतं तोंडातून बोलताय. होय, तुम्हाला पाहिजेत ना? तुम्ही इथं असणारा अण्णासाहेब शेलार यांना असणारं आमदार करा. तुम्ही यांना आमदार करा, आणि आमदार केल्या तुमच्या घरपोच पैसे पोचल्याशिवाय राहणार नाही, तेवढं लक्षात घ्या. तुम्हाला मागायची गरज पडणार नाही. तुम्हाला मागायची गरज पडणार नाही. ते पुण्यामध्ये जे साखर संकुलन आहे, ते साखर संकुलनाच्या बैठकीला मी एका होतो तिथं, त्याच्यानंतर मला बोलवतच नाही आता ते. का मी तिथे बसल्याचा एक खोडा घातला, 15 दिवसाच्या आतमध्ये पैसे दिले पाहिजेत कारखानदारांनी. नाही दिले तर त्या कारखानदाराकडून वसूल आपण केले पाहिजेत. आता त्यांना होई म्हणता येतो, नाही म्हणता येत नव्हतं. ते म्हटले प्रकाशराव कसं करायचं? काय नाही म्हटलं, ठराव करा आणि मंजूर करून घ्या. ठराव मंजूर झालेला आहे, त्याची मला जाणीव आहे, आणि त्याच्यामुळे यांनी जर पैसे दिले नाही तर यांच्या असणाऱ्या सगळ्या इस्टेट अँड प्रॉपर्ट्या या विकून तुमचा असणारा पैसा परत दिल्याशिवाय राहणार नाही, एवढं असणारं लक्षात. बबनराव पाचपुते आजारी आहेत, याची मला जाणीव आहे. चांगले मित्र आहेत माझे, वारकरी आहेत. नाही, आम्ही दोघंही पेशेने शिक्षक आहोत, एवढं असताना सांगतो. याचं कारण की इथले असणारे जे अनेक तरुण पिढी जी आहे, त्या तरुण पिढीच्या आम्ही असणारा वर्ग घेतो. भाषण कसं करायचं, लोकांशी कसं वागायचं, कुठल्या प्रश्नाकडे कशा रीतीने बघायचं, कशा रीतीने तोडायचं, उद्याचं ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये बसलं की मग ती ॲडमिनिस्ट्रेशन कशी चालवायची, याचे आम्ही असणारे घेत होतो. पण बबनरावांना 15 वर्षापूर्वी म्हटलं, तुमचा रस्ता वेगळा झाला आणि माझा रस्ता वेगळा झाला. ते म्हटले, प्रकाशराव हे कशासाठी? म्हटलं, तुम्ही समाजवादी राहिला नाहीत आणि मी फुले शाहू आंबेडकरवादी सोडू शकत नाही. तुम्ही जे आहे समाजवादी राहिला नाही
युक्रांतवादी राहिलेला नाही किंवा तुम्ही आता विचारांची भेसळ केलेली आहे आणि विचारांची भेसळ केल्यामुळे तुम्ही आता असणारं ज्याला सुखाच्या मार्गावरती होतात ते आता दुःखाच्या मार्गावरती चाललेलं आहे, कारण का तुम्ही करप्शनच्या मार्गावरती चाललाय अशी असणारी परिस्थिती आहे. माझं आव्हान आहे आपल्या सगळ्यांना या ठिकाणी की 3 दिवस फक्त इलेक्शनला आहेत. मी असं म्हणालो की पैसे वाटणार नाहीत असं नाही, हे वाटतील. ऐकून ते घ्या, ते पैसे वाटप करतील. माझं म्हणणं आहे घ्या चोरलेले पैसे. आणि त्यांनी असं विचारलं मतदान दिल्यानंतर, अरे बाबा तू पैसे घेतले मतदान दिले नाही, त्यांना म्हणा आंबेडकरांना नेऊन दिलेत. मागायचे जे आहेत ना ते आंबेडकरांकडे जाऊन मागा, माझ्याकडे कोण मागायला येत नाही, माझ्याकडे कोणीच मागायला येत नाही अशी असणारी परिस्थिती आहे. आता इथे उमेदवार कोण कोण आहे? बबनराव पाचपुतेंचा मुलगा आहे, बरोबर आहे. त्यांच्या आईला उमेदवारी जाहीर झाली होती, भांडण केलं. म्हणून मी म्हटलं मग अशी आपला सर पाचपुतेंचा उल्लेख केला या ठिकाणी. आता जो आईचा होऊ शकला नाही तो तुमचा कुठं होणार आहे? जो स्वतःच्या आईला एक निवडणूक आहे, पुढची निवडणूक पुन्हा तो लढू शकला असता, परंतु जिथे तो आईचा होऊ शकला नाही तो तुमचा कुठे होणार आहे? त्याच्यामुळे अजिबात विचार करण्याची गरज नाही. आले तेवढे घ्या आणि मोकळा व्हा. मित्रो, माझा आपल्या सगळ्यांना एक विनंती आहे. आरक्षणाचा मुद्दा हा संविधान समितीमध्ये फार गाजला. तो एवढा गाजला की बाबासाहेबांनी आपला राजीनामा देऊन टाकला आणि त्यांनी म्हटलं की तुमची घटना तुम्ही करा, मी ज्यांच्यासाठी आत्तापर्यंत भांडत आलेलो आहे त्यांना उद्याच्या व्यवस्थेमध्ये स्थान नसेल. ते उद्याची लोकशाहीचा उपयोग काय, उद्याच्या सरकारचा उपयोग काय आहे? म्हणून ते म्हटले मी राजीनामा देणार. त्याने राजीनामा दिला. सरदार पटेल, काँग्रेस पार्टीने सरदार पटेलांना पाठवलं की तुम्ही करा आणि काही म्हणवा, कारण का आपल्याकडे घटना लिहिणारा दुसरा कोणीच नाही. सरदार पटेल आले, त्यांनी वाद घातला, प्रचंड मोठा वाद घातला. ते म्हटले तुम्ही काही करा, इथल्या गोरगरीब माणसाला सत्तेमध्ये स्थान नसेल तर त्याच्या घटनेचा जनक हा मी होणार नाही, हे ठामपणे त्यांनी असताना त्या ठिकाणी सांगितलं. शेवटी सरदार पटेल यांच्या असताना लक्षात आलं की आपल्याकडे घटना लिहिणारा कोणीच नाही आहे आणि म्हणून त्यांनी बाबासाहेबांना सांगितलं तुम्हाला आरक्षणाबद्दल काय लिहायचं आहे ते लिहा, आम्ही मंजूर करतो, पण हा तुमचा राजीनामा तुम्ही मान्य करा. काँग्रेस पार्टीने, त्यावेळेसची काँग्रेस पार्टी होती, भारतीय जनता पक्ष आज असताना म्हणतं की बाबासाहेबांना असताना काँग्रेसने विरोध केला. अरे नालायकांनो, तुम्ही पण विरोध करणारे होतात ना, हे विसरताय कशाला? याच आरक्षणाच्या तत्वावरती 47-48 हे 2 वर्षाचं पंचगण्य म्हणून त्यांचं RSSचं जे वर्तमानपत्र आहे ते जर काढलं तर त्याच्यातले आपल्याला रखानीच्या रखानी मिळते की आरक्षण कशासाठी पाहिजे, आरक्षण नकोच आहे, विरोध आहे आमचा आणि आम्ही होणार नाही, तुम्ही केलं तरी आम्हाला संधी मिळाली, आम्ही बदलल्याशिवाय राहणार नाही, अशा वल्गना त्यावेळेसच्या RSSच्या होत्या, हिंदू महासभेच्या होत्या. त्याच्यामुळे आज पुन्हा आरक्षण धोक्यामध्ये आलंय हे असताना लक्षात घ्या. ते कोर्टामार्फत धोक्यामध्ये आलं. कोर्टाने काय म्हटलं
की स्थानिक स्वराज्यामध्ये ओबीसीचा आरक्षण राहणार नाही. का राहणार नाही? तर 27% कुठून आले ह्याचा आम्हाला माहीत नाही. आले लेखो हो, तुम्ही मंडल आयोग जर वाचलात, पार्लमेंटमध्ये असणारं 84ची असणारी भाषणं जर आपण ऐकली, ठराव मंजूर केलेला आपण ऐकला, तर त्यावेळेस सुप्रीम कोर्टाचं एक जुना आदेश होता की 50%च्या वरती आरक्षण जाता कामा नये. 15% आणि 7.5% हे SC आणि STला असल्यामुळे 50%ची ओलांडू नये म्हणून 27% फिक्स करण्यात आलं की 27% आरक्षण ओबीसीला दिलं गेलं. परंतु डेटा नसल्यामुळे, माहिती नसल्यामुळे ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल, पंचायत समित्या असतील, नगरपालिका आहेत, महानगरपालिका आहेत, इथे ओबीसींची संख्या किती ही माहीत नसल्यामुळे आम्ही असताना स्थगिती दिलेली आहे. आणि स्थगिती कधीपर्यंत दिलेली आहे? जोपर्यंत जातनिहाय जनगणना होत नाही तोपर्यंत. जात गणना झाली नाही तर ओबीसीला आरक्षण नाही. आणि भारतीय जनता पक्षाने काय केलेलं आहे? नरेंद्र मोदीने सुप्रीम कोर्टामध्ये ॲफिडेव्हिट दिलेला आहे आणि ॲफिडेव्हिट देऊन सरकारच्या वतीने सांगितलेलं आहे की आम्ही जातनिहाय जनगणना करू शकत नाही. हे लिहून दिलेलं आहे भारतीय जनता पक्षाने. उद्याच्या विधानसभेच्या निवडणुका संपल्या तर आपण एक लक्षात घ्या, अशाच पद्धतीचा ठराव महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये येईल. आणि जात गणना आम्ही करतो तोपर्यंत शिक्षण आणि नोकरी याच्यातलं ओबीसीचं आरक्षण आम्ही थांबवतो. म्हणजे असणारं ज्याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, शाहू महाराज असेल, महात्मा फुले असतील, भांडले की इथल्या गोरगरीब माणसाला, SC STच्या माणसाला, ओबीसीच्या माणसाला सत्तेमध्ये कुठेतरी बसता आलं पाहिजे. तोच मार्ग संपवला जातो हे लक्षात घ्या. तो आपण संपू द्यायचा आहे का? मग आपल्याला मतदान कोणाला करायचं आहे? मतदान कोणाला करायचं आहे? मतदान आपलं कोणाला करायचं आहे? मतदान आपलं कोणाला मतदान कोणाला करायचं आहे? मतदान कोणाला करायचं आहे? मतदान कोणाला करायचं आहे? अरे गॅस सिलेंडरला करायचं आहे ना. अर्ध म्हणत राहिले. तुमचं मत हे गॅस सिलेंडरला गेलं पाहिजे. आणि गॅस सिलेंडरला मत आपलं गेलं तर शेलार हे असले आमदार झाले आणि उद्याच्या विधानसभेमध्ये आरक्षण थांबवण्याचा जो मुद्दा येणार आहे तो आपल्याला हाणून पाडता येईल. हे आपण सारं लक्षात घ्या. मित्रो, मी इथल्या असणाऱ्या मुस्लिम बांधवांना अपील करतोय, निपुर शर्मा नावाच्या महिलेचं वक्तव्य आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे. 2-3 वर्षापूर्वी मोहम्मद पैगंबरा संदर्भातला केलेलं वक्तव्य आहे. जगभरातून भारताचा निषेध झाला, परंतु कोर्टाने असं म्हटलं कुठलाही कायदा नसल्यामुळे आम्हाला असणारा ह्या निपुर शर्मा यांच्या विरोधात कारवाई करता येत नाही, अशी असणारी परिस्थिती आहे. इथे मोहम्मद पैगंबर असतील किंवा देवदेवता असतील यांच्यावरती अश्लील भाषा केली जाते. कायदा नसल्यामुळे हे सगळे सुटतात अशी असणारी परिस्थिती आहे. मी इथल्या असणाऱ्या मुस्लिम बांधवांना आवाहन करतोय की या निवडणुकीचं मत मोहम्मद पैगंबराच्या नावाचं मत आपण केलं पाहिजे. वंचित बहुजन आघाडी आणि अण्णासाहेब शेलार हे आपल्याला असणारं आश्वासन देत आहेत की उद्या विधानसभेमध्ये निवडून गेलो, जो कायद्याचा अभाव आहे तो कायद्याचा अभाव
भरून काढल्या जाईल आणि मोहम्मद पैगंबराच्या नावाने एक विधायक मंजूर केल्या जाईल की ज्यामध्ये कुठल्याही देवदेवताचा किंवा पैगंबरांचा असणारा वाईट अर्थाने उल्लेख केला तर त्याला किमान 7 वर्षाची सजा झाली पाहिजे. किमान 7 वर्षाची असणारी सजा झाली पाहिजे असं विधायक आम्ही मंजूर करणार आहोत. आणि म्हणून मुस्लिम समाजाला माझं असणारं आव्हान आहे की यावेळचं मत हे मोहम्मद पैगंबराच्या नावाने आपण गॅस सिलेंडरला द्या ही अपेक्षा बाळगतो. माझा वेळ झालाय आणि मी या ठिकाणी थांबतो. नमस्कार. जय भीम. धन्यवाद साहेब. आपण अतिशय मार्मिक शब्दामध्ये उपस्थितांना